मनीषा, आज 28/11/2020 तुझ्या जीवनातील व आमच्याही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आठवणीचा दिवस. विवाहाच्या पवित्र बंधनाने तुझ्या नावाला राजेशच्या सोबतीने पडगिलवार हे नाव लागले. तुमचा 11 वर्षाचा सहसाथी म्हणून जीवन संसार प्रवास हा प्रत्यक्ष रूपी व नंतरच्या कालखंडाचा राजेशच्या आशीर्वादाने चाललेला अप्रत्यक्ष सहसाथी प्रवास. या कल्पनेचा आधार घेऊन पवित्र भावयुक्त ही सत्यकथा काल्पनिक स्वरूपात मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. बोनगिरवार आणि पडगिरवार यांच्या भावभावनांना विचारात घेऊन हा माझा अभूतपूर्व प्रयत्न आहे. काही चूक असल्यास क्षमा असावी. 26 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ब्रह्मानंद स्वामींच्या कृपाप्रसादाने राजेश आणि मनीषा विवाहाच्या पवित्र बंधनाने सहसाथी झाले. आठवणींना उजाळा देणारा हा दिवस जीवात्मा स्वरूप राजेश पडगिलवार यांना मी समर्पित करतो. मनमंदिराचे आमच्या स्वर्गाचे द्वार उघडले, मनमंदिराने आमच्या स्वर्गाचे द्वार उघडले, त्यातून राजेशचे दर्शन घडले. सहवासाच्या आठवणीत आमचे अंतर्मनही गुंतले, आनंदाच्या वलयात मनही सुखावले, शब्दही स्फुरले. शब्दांनाही जोड मिळे व्यक्त करण्या भावभावनांचे, बोनगिरवार पडगिरवार परिवारांच्या अंतःकरणातील भाव संवेदनाचे. राजेश, नतमस्तक होऊनी वंदितो आम्ही तुम्हा, दर्शन घडो तुमचे सदांकडा, दर्शन घडो आम्हा तुमचे सदांकडा. आम्हा सर्वांसाठी, बोनगिरवार पडगिरवार परिवारांसाठी 11 वर्षाचा तो सहवासातील सुखमय जीवनाचा कालखंड. एक मनीषाचा पिता या नात्याने मी या कालखंडाचा साक्षीदार आहे. कसे विसरू ते दिवस मी सुखानंदाचे, राजेशच्या जिव्हाळा आणि प्रेमयुक्त स्वभावाचे. किती वर्णू किती बोलू त्यांच्या अपार प्रेमयुक्त त्यागांचे. संसारातही रमले, व्यवसायातही जमले, अपत्यही उमरले, आनंदी वातावरणही जपले. मनीषाच्या विविध क्रीडा सांस्कृतिक कलांनाही प्रोत्साहन देत सदा राहिले. शिवांगी दिव्यांग परी मोठे कौतुक तिचे. तिला कडेवर घेऊन नाचले, तिच्या अवस्थेलाही जोपासले. आणि शार्दूलचे लाड किती. बालवयी शिक्षणासोबतच त्यांच्या कला गुणांना विकसित करण्या परिश्रमही घेतले. असे आमचे सर्वांचे लाडके चाहते मुलासारखे, हो मुलासारखेच. काळजी सदा त्यांना अमुची, प्रसंगी अमुच्या दुःखाचे ओझेही उचलले. पडगिलवार परिवारांचे ते अत्यंत लाडके, परिवारात राजा म्हणूनही गाजले. आजही पडगिलवार मंडळी शार्दूलमध्ये राजाला पाहत आहेत. कालखंड तो होता अत्यंत सुखाचा, पण काळाने घात केला. आमच्यातून ते निघून गेले. ती आम्हा सर्वांसाठी कालरात्र ठरली. काळोखाच्या अंधारात अतिव दुःखाने आम्ही सर्वच खचलो. असो असो, पण मनीषा, आता स्वर्गातूनही राजेश सर्व काही पाहत आहे. तुझ्या संसार रूपी सागराकडे त्यांचं लक्ष आहे. मनीषाच्या मनातील राजेश, मन मनीषाचे, शब्द माझे जे मी अनुभवले. फुले उमलली, रचुनी त्यांची झेले, एकमेका वरी उधळले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन
आता मात्र दुःखाच्या खाईतून बाहेर पडत जबाबदारीचे ओझे पेलत कर्तव्याची जाणीव ठेवून परिवारांचे सोबत आनंदी जीवन जगणारी मी मनीषा. मला काय वाटतं, सुखदुःखाने युक्त कालचक्राच्या भोवऱ्यात सापडलेली मी मनीषा. माझ्या जीवनाची ही संक्षिप्त कहाणी. सुख अनुभवले, दुःखही सोसले, परी दुःखाचे चटके स्मरणात राहिले. जीवनाच्या विविध कालखंडात घडलेले विविध प्रसंग व त्या प्रसंगातून बाहेर पडत दुःख अपार, तरी जगणाऱ्यांना दुःखाच्या वलयातून बाहेर निघून आपल्या भविष्यातील दायित्वाची, त्या अनुषंगाने परिवारासह कर्तव्याची आठवण ठेवून जीवन संसाराची दिशाही महत्त्वाची असते. दुःखाचा काळही मोठा भासतो. त्यात खूप जास्त वेळ गुंतून राहून परिवारांच्या आणि अपत्याची हानी करणे योग्य नाही, ही मला जाण आली आणि मी निर्धार केला, निश्चय केला व त्यानंतर लगेचच व्यावसायिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांच्या प्रगतीची गती प्राप्त झाली. व्यावसायिक प्राप्तीचे अनेक मानांकित पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. माझी संगीत गायन साधना उत्तम प्रकारे चालू आहे. शिवानी घरकुल परिवार संस्था नाशिक या अतिशय उत्तम दर्जाच्या हॉस्टेलमध्ये अत्यंत आनंदात, दिव्यांग असूनही गाणे ऐकणे आणि गाणे म्हणणे हा तिचा नित्याचा छंद आहे. शार्दूल आता मोठा झाला. पाश्चिमात्य संगीताची त्याला आवड. त्यात त्यांनी पुण्याला डिप्लोमा केला. पुढे हा छंद जोपासत त्यात प्रगती साधत पुण्याच्या चांगल्या महाविद्यालयात बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम तो पूर्ण करणार आहे. असा हा एकूण आमच्या प्रगतीचा आलेख. राजेश, असा हा आरसा आमच्या प्रगतीचा, असा हा आमचा आरसा प्रगतीचा. आरसा हा अमुच्या उपक्रमांच्या वर्तमान प्रगतीचा. आरसा हा अमुच्या उपक्रमांच्या वर्तमान प्रगतीचा. सुखविण्या तुम्हा स्वर्गातूनही आनंद उपभोगण्याचा. बळ द्या तुम्ही आम्हा, बळ द्या तुम्ही आम्हा. धैर्याने संसार रथ हे यशस्वीरित्या हाकण्याचे. धैर्याने संसार रथ हे यशस्वीरित्या हाकण्याचे. सुख समृद्धीचे संसारही आनंदाने फुलविण्याचे. या आरशातूनही तुम्ही आम्हा पाहावे. या आरशातूनही तुम्ही आम्हा पाहावे. स्वर्गातूनही तुम्ही तृप्तमनी आशीर्वादही द्यावे आणि आनंदाने हसावे. शुभाकांक्षी समस्त बोनगिरवार परिवार.